नाही, दुर्दैवाने जातीच्या आधारावर निवडणुका जातात आणि त्याचाच परिणाम असा आहे की असे नेते मुद्दामून जातीच्या आधारावर बोलतात. कारण की त्यामुळं आपला समाज संघटित करायचा, आपल्या बाजूनं करायचा हे काही भास्कर जाधवांनीच केलं आहे असं नाही. शरदचंद्र पवारांनी टिळकाची पगडी नाकारली आणि असं अनेक वेळा होतं. पण मला आठवतं की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अमरावतीमध्ये लोकसभेला एका एवढ्या अल्पसंख्याक माणसाला, लिंगायत समाजाच्या माणसाला, ज्याचे 6000 मतं असतील, त्यांना तिकीट दिली आणि निवडून आले. आता जर आपण देवेंद्र फडणवीस पाहतो, आपण पश्चिम नागपूरमधून निवडून येतात. त्यांच्या ब्राह्मण समाजाचे मतं कमी आहे, बाकीच्या समाजाचे मतं जास्त आहे. पण सगळ्या लोकांचा विश्वास आहे, कारण नितीनजी गडकरी तिथे ब्राह्मण समाजाचे पाहाल तर कंपॅरेटिव्हली कमी मतं आहे, बाकीचा बहुजन समाजच खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु यामध्ये फूट पाडायची, आणि खरं जर पाहिलं तर भास्कर जाधवांकडेही कोणी जर ब्राह्मण समाजाचा माणूस गेला तर त्याचं काम करत नसेल असं मला वाटत नाही. परंतु एखाद्याशी वैरत्व असेल किंवा ते विनय नातूंना पाडलं असेल तर विनय नातूच्या माध्यमातून सगळ्यांवर तो रोष व्यक्त करायचा, सगळ्या समाजाला अपमानित करायचं, सगळ्या समाजावर टीका करायची, हे काही योग्य नाही. बरोबर. पण त्याच्या पाठीमागं त्यांचा पर्पज निश्चितच असेल की आपल्या बाजूनं कोणी ना कोणीतरी बहुजन समाज उभा राहिला पाहिजे, आणि हा स्वार्थ जो असतो तो असं बोलायला भाग पाडतो.